खूप छान विविंग आहे पूर्ण साडीवरती आणि साडीचं मटेरियल इज सो सॉफ्ट. पाडव्याला नवीन साडी नेसायची असेल तर मग तुम्ही अशा काही निवडू शकता. त्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर रेशीम आणि जरीची बुट्टी आहे. सो आतमध्ये रेड हा थ्रेड आहे आणि सिल्वर हा प्रॉपर जरीचा वापर. पदरावरती जे काम आहे ते किती हेवी आणि किती ग्रँड लुक देते पाहू शकता तुम्ही. प्रिंट ज्याला म्हणतो त्याचा वापर करून फ्री हँड डिझाईन ही केली जाते. खूप सुंदर आहे. ज्यांना युनिक अशा साड्या आवडतात ना त्यांच्यासाठी एक कमाल ऑप्शन आहे. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या. तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत आहे. थंबनेल आणि टायटलवरनं तुमच्या लक्षात आलंच आहे. आज आपण माहेश्वरी साडी पाहणार आहोत. मध्य प्रदेशातील माहेश्वर शहरात विणल्या जाणाऱ्या, हातमागावर विणल्या जाणाऱ्या हँडलूम माहेश्वरी साड्यांचं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला उन्हाळ्यात कुठल्याही इव्हेंटला जायचं असेल, लग्नसराई असू देत, कोणाच्या घराच्या वास्तुशांतीला जायचं आहे, कोणाच्या घरी पूजेला जायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये एक वेगळी पूजा आहे, लग्नसराईमध्ये जाताना तुम्हाला हलक्या फुलक्या आणि छान आणि ग्रँड लुक देणाऱ्या, एलिगंट लुक देणाऱ्या साड्या हव्या असतील तर माहेश्वरी साड्या अगदी परफेक्ट असतात. शिवाय यांच्याकडे अशाही साड्या आहेत जे कॉर्पोरेट लुकलाही खूप साजेसे आहेत, खूप छान दिसतात. येऊयात मुद्द्यावर. खरेदीला यायचं असेल तर आज मी आलेली आहे पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड या एरियामध्ये आल्यानंतर तुम्हाला कुमार प्रांगण सोसायटी दिसेल. त्याच्या पुढे आलात ना तर तिथे मीनाताई ठाकरे नगर असा बोर्ड दिसेल. त्या बोर्डच्या तिथे आतमध्ये जो रोड आहे तिथे आतमध्ये तुम्ही आलात तर संकल्प सोसायटी नावाची एक सोसायटी दिसेल. संकल्प सोसायटीच्या बी विंगमध्ये फ्लॅट नंबर आहे 46 आणि 47. सुहासिनी पाठकताई यांचं न्यू लुक्स हा ब्रँड तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. त्यांच्याकडे माहेश्वरी साड्यांमधलं उत्तम कलेक्शन, उन्हाळ्यातील इव्हेंट्ससाठी वापरता येतील अशा पद्धतीच्या साड्या, गुढीपाडवा, वुमेन्स डे सेलिब्रेशन असेल किंवा तर लग्नसराई असेल, उन्हाळ्यात कुठल्याही इव्हेंटला नेसून जाता येतील अशा मस्त उत्तम साड्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. चला जाऊयात आणि त्यांना भेटूयात. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे आज आपण भेट देतोय न्यू लुक्स या ब्रँडला आणि सुहासिनी पाठकताई आपल्यासोबत आहेत. पुन्हा एकदा नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार, तुझं पण खूप खूप स्वागत आहे न्यू लुक्स मध्ये परत एकदा. थँक्यू सो मच. सो यांच्याकडे आल्यानंतर आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की माहेश्वरी साड्यांचं इतकं मोठ्या प्रमाणातलं कलेक्शन आपण फक्त आणि फक्त यांच्याकडे पाहतो आणि खूप एक्सक्लुझिव्ह कलेक्शन थेट व्ह्युअर्सकडनं ते आणून इथे आपल्यासाठी उपलब्ध करतायत. तर आता लग्नसराई पण सुरू आहे, त्यानंतर वुमेन्स डे येत आहे, त्यानंतर गुढीपाडवा असणार आहे, बाकी तर इव्हेंट्स होतच असतात ज्याला आवर्जून माहेश्वरी साडीला डिमांड असते. सो यंदा आपण काय वेगळं कलेक्शन पाहणार आहोत? आता आपण वेगळं पाहतोय म्हणजे मी जी नेसलेली साडी आहे. ओ, दिस इज व्हेरी नाईस. म्हणजे ह्याच्यावरती बुट्टी नाहीये टिपिकल जशी असते, एक वेगळा पॅटर्न आहे. याच्यामध्ये सिल्क थ्रेड जास्ती आहे. 75% सिल्क असणार आहे आणि 25% कॉटन. ओके, ग्रेट. म्हणजे तो ब्लेंड आहे त्याच्यामध्ये. हो, आणि लाईट वेट आहे साडी. याच्यामध्ये कमी जर आहे. पण आता आपण जे बघतोय तर याच्यातल्या मोठ्या बॉर्डरच्या साड्या बघणार आहोत आपण. अच्छा, बरं. सो माहेश्वरीमध्ये बऱ्याच महिलांना असं असतं की फक्त फुलं असतात का, तर नाही, त्यामध्ये बरेच प्रकार असतात. ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेलच. सो तुम्ही जी नेसली आहे त्यातले रंग फक्त बॉर्डरचा पॅटर्न मोठा आहे, वेगळा आहे याचा, आणि साडी खूप छान दिसते, मस्त. सो अगेन तुम्ही ही साडी बघू शकता. हेवी लुक वाली साडी आहे ही कुठल्याही फंक्शनला नेसू शकता. लग्नाबरोबर सगळ्याच फंक्शनला पण नेसू शकता. वरमाई किंवा नवरदेवाची जी आई असते किंवा काकी, मावशी, एनीबडी जे घरातलं मेन लग्न आहे त्यांच्यासाठी खूप उठून दिसणारी साडी आहे ही. मस्त. आणि बॉर्डर ऍक्च्युअल मध्ये तुम्ही बघू शकता, 2 बॉर्डर्स मिळून एक मोठी स्कर्ट बॉर्डर करण्यात आली. एवढी मोठी बॉर्डर माहेश्वरी मध्ये मी पहिल्यांदा पाहते. आणि पदर पण याचा हेवी आहे. मस्त. त्याच्यामध्ये आपण हे कलर्स बघू. वा. सो माहेश्वरी साडी आहे पण त्यामध्ये वेगळं काय, नवीन काय, तर ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. कलर्स खूप आहेत. आम्ही आता एक साडी ओपन करून त्यातले रंग दाखवू. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून ताईंना पाठवू शकता सो दॅट त्यांची टीम तुम्हाला त्या साड्या कशा पूर्ण ओपन करून दाखवू शकतात किंवा ऑनलाईन शॉपिंगसाठी मदत करू शकतात. आता हे सगळे ट्रेंडिंग कलर्स आहेत. हा सध्या जास्त डिमांडिंग कलर आहे. याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालून ही साडी नेसली जाते. मस्त. आता हा जो पॅटर्न आहे हा मोरपंखी कलर आहे साडीचा आणि तो फिरता आहे. वा वा. छोटी बॉर्डर रेवा बॉर्डर आहे. आता माहेश्वरी मध्ये ना या बुट्टीला नावं असतात स्पेसिफिक. बॉर्डर आणि बुट्टीला. ही डमरू बुट्टी आहे. डमरू बुट्टी, रेशीम आणि जर दोन्हीचा वापर आहे ह्यामध्ये. आणि पदरावरती परत मोठी बुट्टा आहे. ऍक्च्युअल मध्ये प्रॉपर डमरू शेप आहे. मस्त. आणि हे सगळं हँडवेव्ड आहे त्यामुळे तुम्ही ते बारीक किंवा नाजूक काम पाहू शकता साडीवरचं. आणि माहेश्वरी साड्या खूप सुंदर दिसतात सिंगल कलर मध्ये. वा, एकदम व्हायब्रंट असा कलर. कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन येईल. व्हेरी नाईस. हे परत कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे. वा. हे माहेश्वरी साडीचं वैशिष्ट्य म्हणजे चापून चोपून बसतात. हो. आणि एलिगंट आणि डिसेंट लुक असतो.
हळदी कुंकू कलर म्हणून फेमस आहे हे. हा परत मोरपंखी मध्ये फ्रेश. वा, खूप सुंदर आहे ही. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता हे लाईन्स दिसत आहेत तुम्हाला, पूर्ण प्लेन नसून हलके लाईन्स आणि त्याच्यावरती तुम्हाला बुट्टीचं काम केलेलं दिसणार आहे. हे म्हणजे सिल्क कॉटनचं विविंग आहे आणि त्याच्यावर परत एक मर्सराइज थ्रेड घातलेला आहे. ओ, म्हणून ते हलका आहे आणि एकदम सॉफ्ट मऊ पण आलेला आहे. दिसायला पण ती छान दिसते त्याच्यामुळे. मस्त. मर्सराइज थ्रेड मध्येच एक वेगळा पॅटर्न आहे. बुट्टी आणि बॉर्डरचा पॅटर्न हा परत वेगळा आला. ओ येस. आणि मेन बॉर्डर ना ऍक्च्युअल मध्ये साडीच्या एकदम एंडला नाहीये तर मिडलला आहे. म्हणजे ज्यांना काठ अशा पद्धतीचं काठ आवडतं की ती बॉर्डरलेस साडी म्हणू शकतो, बॉर्डरला काही नाहीये, त्याच्या पुढे मात्र साडी विणली गेली आणि पूर्ण अखंड साडी सेम बुट्टीने भरलेली आहे. म्हणजे ज्यांना सेल्फ कलर हवाय आणि सेल्फ डिझाईन हवी आहे त्यांच्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आणि अगेन हे आता उन्हाळा सुरू होणार म्हटल्यानंतर आपल्याला अशाच साड्या अपेक्षित असतात जे ग्रँड लुक देतील पण हलक्या फुलक्या असतील आणि गरम होणार नाही. त्यामध्ये हे फॅब्रिक खूप चांगलं आहे. कलर्स पहा किती मस्त वाटतात आणि ह्याचे बुट्टी पण किती मस्त बुट्टी खूप छान आहे त्याच्यावरची. साडीचा लुकच एकदम छान आहे. खूप वेगळा आहे. मस्त ही साडी. याच्यामध्ये नवीन नवीन कलर्स येत राहतात. आता एक सांगते मी की आमच्याकडे ज्या टिपिकल ट्रॅडिशनल प्रकारच्या साड्या आहेत माहेश्वरी त्या पण असतात जुन्या प्रकारच्या. त्याच्यामध्ये नवीन नवीन ट्रेंड प्रमाणे कलर्स येतात आणि नवीन पॅटर्न पण येत राहतात. हा पण एक नवीन पॅटर्न आहे. हा पण खूप छान पॅटर्न आहे. फुलं आहेत त्याच्यावरती. मस्त. ह्याची बॉर्डर एका बाजूला छोटी येईल एका बाजूला मोठी येईल. अच्छा, ओके. म्हणजे जी साडी नेसताना खालती निर्यांच्या बाजूला आहे ती अशी मोठी बॉर्डर असणार आहे आणि वरच्या बाजूला छोटी बॉर्डर, विच इज अ व्हेरी एलिगंट लुक ते देऊ शकतं. अगेन ह्याच्यामध्ये तुम्हाला बुट्टीमध्ये पण व्हरायटी दिसणार आहे. ही बघा, ही एक वेगळी बुट्टी आहे फुलांची प्रॉपर, म्हणजे गुलाबाची फुलं जशी असतात तशी ठसठशीत खाली पानं असतात, देठ असतात, तर त्याप्रमाणे सगळं आहे त्याच्यावर. खूप सुंदर. माहेश्वरी साडी म्हटलं तर त्याचं काठ आणि त्याच्यावर असलेले बुट्टी ह्यावरती सगळा मेन फोकस असतो. फॅब्रिक एनी टाइम गुड टू गो, 12ही महिने कोणत्याही इव्हेंटला वापरता येईल अशा पद्धतीचं. ओ, इवन दिस इज ब्युटिफुल. खूप सुंदर आहे. अगेन ह्याच्यामध्ये एक गोष्ट नोटीस करू शकता. सी, अगेन ह्याच्यामध्ये लाईन्स दिसत आहेत. पूर्ण साडी प्लेन नसून त्याच्यामध्ये लाईन्स आहेत. तुम्हाला रेशीम आणि जरीची बुट्टी मिळते. सो ज्या महिलांचं असं असतं की आम्हाला माहेश्वरी हवी आहे, सेल्फमध्ये नको, सगळ्या फंक्शन्सला वापरता येतील अशा पद्धतीची हवी आहे, तर अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. बऱ्याच जणांना ना सप्तरंगी माहेश्वरी पाहिजे असते. ओके. तर तो पण पॅटर्न आमच्याकडे आहे. सप्तरंगी म्हणजे वेगवेगळे कलर्स दिसतात याच्यामध्ये. अच्छा, ओके. शेड्स. हा, त्या विविंगच असं केलेलं असतं की. अच्छा, येस. सो ह्याच्यामध्ये तुम्ही आता व्हिडिओमध्ये किंवा स्क्रीनमध्ये एडिटिंगमुळे कधी कधी ते पॅचेस दिसू शकत नाहीत, पण जर तुम्ही इथे आलात तर तुमच्या लक्षात येईल हा एक वेगळा पॅच आहे. त्याच्या खालती किंवा बाजूला वेगवेगळे पॅचेस आहेत. त्यामुळे आणि रंग पूर्णपणे इवन पदरावरती पण तसंच दिसतं. म्हणजे पूर्ण साडी तशीच विणली गेलेली असते, ज्यामुळे तुम्हाला हे सप्तरंगी असं प्रॉपर ते शेड्स दिसणार. आणि याचं ब्लाउज पण याच शेड्स मध्ये असतं. अरे वा, व्हेरी नाईस. म्हणजे हे डे इव्हेंट असेल किंवा नाईट इव्हेंट असेल तर त्याचा लुक थोडा असा बदललेला दिसणार आहे तुम्हाला एव्हरी टाइम. खूप. आणि याची पण बुट्टी खूप छान आहे. निमपत्ती बुट्टी म्हणतात याला. म्हणजे लिंबाच्या झाडाचं जे पान असतं त्या पद्धतीने. त्याच्यामध्ये कलर्स. वा. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला बुट्टी व्यवस्थित दिसू शकते. सी, आणि खूप छान पद्धतीने नाजूक विणकाम असतं, त्यामुळे ते एकदम उठून दिसतं आणि कोरीव काम दिसतं. एकदम व्हायब्रंट कलर्स. लग्न सराईमध्ये नवरी मुलीला विधीच्या वेळेला जे माहेरची साडी असते तशी एखादी घेऊन द्यायची असेल तर ह्याच्यापैकी एखादी निवडली तरी ते वेडिंगमध्ये खूप सुंदर दिसणार आहे. ओहो, किती सुंदर कलर आहे. म्हणजे प्रॉपर म्हणू शकतो असा बिस्किट कलर जो म्हणतो आपण एकदम. आणि त्यात गोल्डन कलरचं पूर्ण म्हणजे गोल्डन जरीचं काम आहे पूर्णपणे. या बॉर्डरला काय म्हणतात? खटिया बॉर्डर. आणि अगेन त्याला ती पानांचीच बुट्टी आहे. सो आता साड्या जे काही आपण पाहतोय त्याच्यामध्ये तुम्ही बॉर्डर म्हणा किंवा तर बुट्टी म्हणा, त्यामध्ये खूप व्हेरिएशन्स पाहायला मिळत आहेत. कलर्स तर ऑफकोर्स भरपूर असतात, पण व्हेरिएशन्स काय तर काठ आणि त्याचे बुट्टी हे मेन आहे. आणि हे काठ आणि बुट्टीचं वैशिष्ट्य म्हणजे माहेश्वरी साड्यांमध्ये बुट्टी आणि बॉर्डर येते ते निसर्गात जे तुम्हाला बघायला मिळतं. किंवा इन्स्पायर्ड किंवा माहेश्वर मध्ये जो एक किल्ला आहे तर त्याच्यावर जे डिझाईन आहे तेच ते साडीवर दिसतं. येस, खूप सुंदर. सो अगेन बॉर्डर पण वेगवेगळी आहे ह्याच्यामध्ये पाहायला मिळते. मस्त वाटते हे.
साडीचे रंग पहा किती हो. छान आहेत. एकदम हटके बॉर्डर आहे याची, बॉर्डर आणि बुट्टी. मस्त. सो आपल्याकडे साधारण ज्या माहेश्वरी साड्या आपण दाखवतोय हो. त्यांची स्टार्टिंग रेंज काय असेल, म्हणजे ओव्हरऑल एक आयडियासाठी? 3700 स्टार्टिंग रेंज आहे. ओके. त्यामध्ये प्लेन साडी येते ओके. आणि छोटी बॉर्डर येते. बर. आणि मग बुट्टी आणि बॉर्डर जशी असेल त्याप्रमाणे त्याची प्राइस रेंज वाढत जाते, कारण लेबर चार्जेस आणि मटेरियल कॉस्ट हा. याच्या कॉम्बिनेशन मध्ये याच्या प्राइजेस असतात. आणि ह्या सगळ्या हातमागावर ह्या विणलेल्या हो, ह्या सगळ्या हातमागावरून विणलेल्या आहेत. ह्या डायरेक्ट आम्ही विवर्स कडून आणतो, त्यामुळे कुठेही सिल्क थ्रेड मध्ये किंवा जरीच्या थ्रेड मध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. हा, ते इम्पॉर्टंट. त्यामुळे मंडळी ऑथेंटिक प्रोडक्टच तुम्हाला इथे विकत घेता येणार आहे. आता आपण जो बुट्टी आणि बॉर्डरचा प्रकार बघितला तो गोल्डन मध्ये होता. हा. हा तोच प्रकार सिल्वर जरी मध्ये आहे. अरे वा. मध्यंतरी सिल्वर म्हणजे आय थिंक लॉकडाऊनच्या आसपास सिल्वर जरीच्या साड्या प्रचंड गाजल्या आणि मुली त्याच्यावरती ऑक्सिडाइज दागिने घालून फोटोशूट म्हणा किंवा तर लग्नसराई एनी इव्हेंट त्याच्यामध्ये ते खूप चालत होतं. तर आता पुन्हा ज्या महिलांकडे ऑलरेडी माहेश्वरी साडी आहे पण त्यांच्याकडे समजा गोल्डन जरीची साडी असेल तर मग तुम्हाला नवीन साडी घ्यायची आहे तर सिल्वर जरी मधली घेऊ शकता. अगेन ह्याची बॉर्डर पण किती वेगळी आणि किती युनिक आहे पहा. खूप छान विविंग आहे पूर्ण साडीवरती आणि साडीचं मटेरियल इज सो सॉफ्ट. ही चापून चोपून नेसली जाणारी साडी आहे, सुटणार नाही, निर्या छान बसतील आणि काठ इतका सुंदर असल्यामुळे पदराचा जो पार्ट आपण घेतो तर तोही तुम्ही फ्लोटिंग पल्लू ठेवा किंवा तर पिनअप करा, ते छानच दिसणार आहे. आणि हे सेल्फ आहेत का सगळे? हो, सेल्फ आहेत. वा, मस्त. डार्क कलर वरती सिल्वर जरी जास्त छान दिसते. वा. याच्यामध्येच आपल्याकडे लाईट कलर्स पण आहेत, सगळे पेस्टल Okay. शेड्स आणि सिल्वर जरी असे पण वा. मिळतील. मस्त. अगेन एक नवीन बुट्टीचा बुट्टी, प्रकार हो. आपण पाहतोय. हे ट्रायंगल बुट्टी म्हणतात याला. तर हा पण पॅटर्न खूप लोकांना आवडतो कारण हा माहेश्वरी मध्ये जास्त छान दिसतो. ओ, आणि ह्याचं जरीचं काठ आहे पूर्ण, म्हणजे काठावरती युजली डिझाईन असते माहेश्वरी साडीवर, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जरीचं पूर्ण काम केलेलं दिसणार आहे. आणि अगेन रेशीम आणि जरीचे बुट्टी आहेत. बुट्टी, हो. सो पूर्ण साडीवरती सेम प्रकारचेच बुट्टी आहेत पदरावर आणि साडीवर. आणि ही जी बॉर्डर आहे ही चंदेरी, जी टिपिकल ट्रेडिशनल चंदेरी साडी येते त्या पॅटर्नची बॉर्डर आहे ही. वा, मस्त. साडी खूप सुंदर आहे. अगेन लग्नसराईला वगैरे नेसू शकता, ज्यांना कलरफुल साड्या नेसायला आवडतात, ज्यांना सेल्फ कलर्स आवडत नाही, ज्यांना कॉन्ट्रास्ट मध्ये काहीतरी यूज करायचंय तर मग अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. ही साडी दिवसभर नेसली तरी त्रास काही होत अगदी, नाही, हो. कारण लाईट वेट आहे. आणि उन्हाळ्यात खूप लग्नसराई हो. आणि बरेच इव्हेंट होत राहतात. घराची वास्तुशांत असू देत किंवा इतर सत्यनारायणाची पूजा असू देत, कुठेही जेव्हा तुम्हाला असं अशा ठिकाणी जायचंय पूजेला वगैरे, तेव्हा तर 101% ह्या नेसून बसलात तरी तासन तास तुम्हाला गरमही होणार नाही. हो. हा पण एक खूप छान कलर आहे. बॉर्डरचा पॅटर्न वेगळा येईल, हा. कलर कॉम्बिनेशन छान आहे याचं. मस्त. आणि त्यामध्येच त्यामध्ये हा एक हा, color. पण ह्याच्यात छोटे बुट्टी साडीवर दिसतायत आणि मोठे बुट्टी मात्र असे पदरावरती येणार आहेत. पदरावरती हो. आहेत. मस्त. त्याच्यामध्येच हा एक कलर आहे. वा, हा कॉम्बिनेशन ऍक्च्युली खूप उठून छान दिसतोय. द दिसतं, रिझन हो. इज की हा तसा शेड थोडा तुम्ही नेसलेला आहे, हो. त्यामुळे ते खूप क्लास दिसतंय, म्हणजे कॅरी करताना पण ते खूप एलिगंट दिसणार आहे. ही माहेश्वरी साडीच आहे. ही आहे 75% सिल्क, म्हणजे याच्यात 75% सिल्क थ्रेड आहे हा, आणि 25% कॉटन. म्हणून तो मऊपणा हलका आणि आणि दिसायला पण एकदम वेगळा लुक आहे याचा. शाईन एक वेगळ्या हो. पद्धतीची आहे त्याच्यावरती. सो कॉटन आणि सिल्कचा ब्लेंड असल्यामुळे हे उन्हाळ्यातल्या इव्हेंट्स मध्ये, उन्हाळ्यात लग्न सराईचा खूप हिट सीझन असतो, त्यामध्ये मोठे आणि एकदम असे छान उठून दिसणारे काठ असलेली साडी शोधत असाल, ती पण लाईट वेट आणि हलकी फुलकी असेल, लग्न सराईत उन्हात पण तुम्ही जाताय तेव्हा त्रास नाही होणार, तर त्याच्यासाठी म्हणून अशा साड्या निवडू शकता. यातले आणि हे उभ्या ज्या लाईन्स आहेत त्या सगळ्या सिल्क थ्रेड आहे तो. ओ नाईस, मस्त. आणि फॅब्रिकचा फील खूप मस्त आहे, म्हणजे खूप कमाल फॅब्रिक आहे. आता त्याच्यामध्येच ही एक बुट्टीवाली आहे. अच्छा, मस्त. प्रत्येक साडीमधले कलर्स तुम्ही पाहताय, प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला काठामध्ये ऑप्शन आहे, पदराच्या पॅटर्न मध्ये म्हणजे त्याच्यावरती केलेल्या बुट्टीमध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स पाहायला मिळतील आणि कलर्स मात्र खूप सुंदर सुंदर आहेत. कॉम्बिनेशन सिंगल कलर मध्ये आहे ही. वा. सो ज्यांना प्लेन माहेश्वरी नकोय, त्यांना थोडं तरी ग्रँड लुक हवाय, थोडा तरी असा लुक हवाय की तो इतर वेळेला ते यूज करू शकतील, नॉट जस्ट लग्न सराई पण इतर ऑफिसला वगैरे, तर तेव्हा सुद्धा ह्या नेसून जाऊ शकतं. कॉज ह्याच्यामध्ये टिपिकल अशा फुलांचे पानांची बुट्टी नसून हे थोडं कॉर्पोरेट लुकसाठी पण, म्हणजे सणासुदीच्या वेळेला तुम्ही ऑफिसला सुद्धा नेसून जाऊ शकता. सो नेक्स्ट ही साडी
खूप युनिक दिसतीये. द रिझन इज की पदरावरती पण डार्क कलर आहे, साडीचं जे मेन बॉडीचं पार्ट असतं त्याच्यावरती ही डार्क कलर आहे, पण ह्याच्यामध्ये जी बुट्टी तुम्ही पाहताय ही प्रॉपर रेशीमची बुट्टी आहे, त्यामुळे एकदम सॉफ्ट आणि अगेन तुम्ही काठ बघू शकता, हेवी काठ आहे त्याच्यावरती. क्लास दिसते ही पण साडी. याचा पदर पण वेगळ्या लुकचा आहे. हा, पदरावरती पण पदर, थोडं जॉमेट्रिकल डिझाईन असल्यामुळे असं टिपिकल लुक नाहीये साडीला. मस्त. अगेन साडी लाईट वेट आहे, व्हेरी नाईस. मंडळी अगेन मी मेन्शन करते, आम्ही सगळ्यांची प्राइस रेंज नाही सांगत आहोत. द रिझन इज की तुम्हाला जी आवडतीये साडी त्याचा फोटो काढा, स्क्रीनशॉट काढा, ताईंना पाठवा. ताई त्याच्यामध्ये अजून कोणते कलर्स अवेलेबल आहेत आणि ती किती किमतीत जाऊ शकते, त्याच्यामध्ये अजून काही वेगळे पॅटर्न्स आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर देऊ शकणार आहेत किंवा ऑनलाईन शॉपिंगमध्ये देऊ शकणार आहेत, किंवा तुम्ही स्टोअरला भेट दिली तर तुम्हाला अजून जास्त व्यवस्थित शॉपिंग करता येणार आहे. फक्त आता नवीन कलेक्शन काय आलंय त्याची माहिती मिळावी म्हणून आम्ही एक साडी ओपन करून त्यातले रंग दाखवतोय. ओके, नेक्स्ट कोणती पाहतोय? आता आपण हा बेसिक रेंज मधली साडी बघतोय. ओके, प्लेन वाली. प्लेन वाली. हा, प्लेन मध्येच आम्ही आता बरंच व्हेरिएशन आणलेलं आहे. या प्लेन साड्या ना आजकालच्या मुलींना फार आवडतायत. म्हणजे जे कॉलेज गोईंग मुली आहेत त्यांना डेजला वगैरे खूप आवडतात नेसायला. ऑफिस मध्ये पण नेसल्या जातात. हो, अगदीच. माहेश्वरी साड्या विशेषतः सरकारी ऑफिस मध्ये जास्त वापरल्या जातात. बरं. आणि तुमच्याकडे असलेला क्लायंटल बेस कशा पद्धतीचा आहे जे या साड्या प्रेफर करतात? माझ्याकडे माहेश्वरी साडी घ्यायला सर्वसामान्य गृहिणी पण येते. अरे वा, पण मस्त. माहेश्वरी प्लेन किंवा डिसेंट लुक वाली साडी ही सरकारी ऑफिस मध्ये जास्त वापरली जाते. तसेच माहेश्वरी ड्रेस मटेरियल्स पण वापरले जातात. वा, मस्त, खूप सुंदर आहे. सो ही बेसिक रेंज, ही स्टार्टिंग रेंज म्हणू शकतो की कसं? हा, साधारण ही स्टार्टिंग रेंज आहे. बॉर्डर प्रमाणे याच्या किमती येतील, छोटी मोठी बॉर्डर प्रमाणे. बरं, ग्रेट. ह्याच्यात काही कलर्स आहेत का? हो, कलर्स पण पहा, म्हणजे ज्यांना असं आहे की बाबा आम्हाला माहेश्वरी एकदा तरी ट्राय करायची आहे, पण एकदम हेवी लुकची न घेता ट्राय करण्यासाठी म्हणून आम्हाला बेसिक साडी हवी आहे, तर अशा साड्या घेऊ शकता. वेगवेगळ्या बॉर्डर्स येतील. सो तुम्ही हे बघा, बॉर्डर मध्ये व्हेरिएशन समोरच तिसरी वेगळ्या पद्धतीची बॉर्डर आहे. प्रत्येक बॉर्डर तुम्हाला वेगळी पाहायला मिळणार आहे. मस्त. सो ज्यांना असे ट्राय करायच्यात साड्या की माहेश्वरी साडी नेसल्यावर कशी दिसते, नेसली कशी जाते, नीट बसते का, तर त्याच्यासाठी बेसिक रेंज आहे ही. आणि अगेन लिमिटेड कलेक्शन दाखवतोय, सो तुम्ही आलात तर तुम्हाला अजून व्यवस्थित शॉपिंग करता येईल. परत ही बेसिक रेंज मध्ये साडी येईल. ओ, ह्याचा पदर वेगळा आहे. हो, ह्याचा कोसा सिल्क किंवा गिच्चा सिल्क म्हणतात. हा, हे आहे असं रॉ सिल्क असतो. हा, ओ, पण कॉर्पोरेट लुक साठी पण छान आहे. मस्त. तुम्ही छोट्याशा फंक्शनला पण नेसू शकता. अगदी. आणि ह्या गिफ्टिंग साठी जास्त जातात, लग्न मुंज पूजा असेल तर. अरे वा, खूप सुंदर साडी आहे ही. मस्त. सो अगेन ह्या पदराचा पॅटर्न किंवा तर फॅब्रिक वेगळं आहे. सो तुम्ही बघू शकता की साडी वेगळी विणली जाते, पदर, त्यानंतर काठावरती वेगळं काम, त्या अकॉर्डिंगली प्रत्येक साडीची किंमत व्हॅरी करते. सगळ्या माहेश्वरी साड्या सेम नसतात किंवा तर सेम किमतीत मिळत नाहीत, त्यामुळे कलेक्शन जसं अपडेट होत राहतं तशा किमतीही अपडेट होत राहतात. ही साडी येणार आहे याच्यामध्ये. हा, ही प्लेन साडी येईल आणि हा पदर येईल आणि पदराच्या कलरचा ब्लाउज येईल याला. अच्छा, ओ, व्हेरी नाईस. या सगळ्या साड्या विथ ब्लाउज पीस आहेत. मस्त, हे महत्वाचं. याच्यामध्ये भरपूर कलर्स आपल्याकडे आता आहेत आणि नवीन नवीन कलर्स येत राहतात. कलर बघा किती सुंदर आहे. सो लग्नानंतर पहिला पाडवा असेल तर पाडव्याला नवीन साडी नेसायची असेल तर मग तुम्ही अशा काही निवडू शकता, जे ऑफिससाठी पण तुम्ही पूजा झाली की ऑफिसला सुद्धा नेसून जाऊ शकता. आता आपण प्लेन बघितली होती साडी, हा, तर त्याच्यामध्येच ही बुट्टेवाली साडी येणार आहे. ओ वाव. सो ही बुट्टी म्हणजे असं डॉलर बुट्टा किंवा कॉइन बुट्टा युजली म्हटलं जातं, त्या पद्धतीची बुट्टी आहे. एकदम बारीक काठ, एकदम नाजूक काठ, आणि जसा पदर होता मगाशी साडीवर त्या पद्धतीने, पण मगाशी प्लेन होती. आणि ही बुट्टी पण जरी आणि गिचा किंवा कोसामध्ये आहे. अच्छा, एक जरीची आणि एक कोसाची बुट्टी आहे. मस्त. ह्याच्यात आहेत काही कलर्स? कलर्स आहेत. खूप सुंदर साडी आहे ही, आणि ही नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसणार आहे. कलरच याचा खूप क्लास आहे. सो अगेन ही पेस्टल टोन आहे, त्यामध्ये डार्क कलर हवाय तर डार्क कलर पण आहे. बॉर्डरचा पॅटर्न वेगवेगळा येणार, पण साडीचा पॅटर्न सेम आहे. कोसा पल्लू आणि बुट्टी. अरे वा. ज्यांना डार्क कलर नको आहेत त्यांच्यासाठी मस्त कलर लाईट कलरचे ऑप्शन्स पण आहेत. आणि या साड्यांना एज ग्रुप नसतो, कुठल्याही वयातील महिला मुली नेसू शकतात, त्या इतक्या सुंदर दिसतात. वा, ही पण किती मस्त दिसतेय. आणि या साड्या नेसल्यानंतरच तुमच्या लक्षात येतं की त्याचा ग्रेस किती ग्रँड आहे, किती एलिगंट पद्धतीने त्या दिसतात. हा एक
चालणारा पॅटर्न आहे आमचा. ओ नाईस, याचा काठ किती सॉफ्ट आहे. काठ सॉफ्ट आहे आणि कलर कॉम्बिनेशनमुळे त्या साड्या खूप छान दिसतात. वा. सो अगेन ज्यांना बुट्टी नकोय, प्लेन साडी हवी आहे, आणि काही महिलांची आवड असते की आम्हाला प्लेनच साड्या नेसायला आवडतात, तर मग त्या महिलांसाठी खूप सुंदर ऑप्शन आहे. काठ अगेन खूप सॉफ्ट आहे. म्हणजे हे ऑफकोर्स मी फील घेऊन सांगू शकते, जेव्हा तुम्ही स्टोअरला भेट देणार तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. खूप सुंदर कलर आहे. ह्याच्यात आहेत काही कलर्स? कलर्स आहेत आणि हे सगळे डार्क कलर्स आहेत. अगेन वेडिंग मध्येही चालणारे कलर्स आहेत. ह्याच्यावरती जरा तुम्ही टेम्पल ज्वेलरी वगैरे घातली तर ते छानच दिसते. असे गळ्यातले मोठे वगैरे घातले, छान मंगळसूत्र घातलं किंवा छान गळ्यात एखादा नेकलेस घातलाय लॉंग मध्ये मोत्यांचा वगैरे, तरी तो छानच दिसणार आहे. द रिझन इज की साडी प्लेन आहे आणि त्याचे बॉर्डर गोल्डन आहे, त्यामुळे सी अगेन ब्लॅक. सो हे कॉर्पोरेट लुक साठी पण खूप छान आहे. जे वकील आहेत फार आवडतं. वकिलांना विशेषतः ब्लॅक आणि व्हाईट साड्या लागतात. अगदी हो, मग त्यांच्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे इकडे. टीचर्स, प्रिन्सिपल, डॉक्टर्स, त्यांना पण ह्या साड्या खूप सुंदर दिसणार, कारण की ह्या साड्यांना सीझनची गरज नाहीये, ह्या कधीही नेसल्या जाऊ शकतात आणि बसतात छान, त्यामुळे त्या कॅरी करायला सोप्या आहेत एकदम. आपण आता ह्या लाईट कलरच्या साड्या बघू. वा. ह्या पण साड्या आमच्याकडे कायम अवेलेबल असतात. बर. उन्हाळ्यात जास्त लाईट कलरच्या साड्यांना डिमांड असते. राईट. आणि लाईट कलरच्या साड्यांचं क्लायंटल कसं आहे? म्हणजे युजली कसं असतं ना, माहेश्वरी साड्या म्हटलं तर ब्राईट कलर साठी ऑलरेडी डिमांड आहेच, पण लाईट शेड मध्ये खरंच ते ग्राहक आहेत का की लाईट शेड प्रेफर करतात? हो, लाईट शेड आता मगाशी म्हटलं तसं वकील, डॉक्टर, लेक्चरर्स असतात ते घेतात. आणि विशेषतः पॉलिटिशियन्सच्या फॅमिलीजमध्ये किंवा पॉलिटिशियन्स लेडीज आहेत त्या माहेश्वरी साड्या प्रेफर करतात, कारण दिसायला एलिगंट लुक आहे, डिसेंट एलिगंट, आणि कॅरी करायला सोप्या, अंगाबरोबर बसणारी साडी आहे. मस्त. म्हणजे तासन तास ते वावरू शकतात. मस्त. सो ही व्हाईट साडी, ह्याच्यावरती जर तुम्ही बघितलं तर रेशीम आणि जरीची बुट्टी आहे. सो आतमध्ये रेड हा थ्रेड आहे आणि सिल्वर हा प्रॉपर जरीचा वापर केला. याला मीना विविंग बुट्टी म्हटलं जातं. अरे वा, सगळ्या साड्या तशाच आहेत मीना बुट्टीच्या. मीना बुट्टी. वा. आणि अगेन इथे नर्मदा बॉर्डर किंवा लेहर बॉर्डर आहे. सी अगेन त्याच्यामध्ये तुम्हाला ही बेबी पिंक, पण त्याच्यावरती डार्क पिंकचा थ्रेड यूज केला गेलाय. खूप कमाल वाटते ही साडी. यात पण कलर्स येत राहतात, लेमन येलो, पावडर पिंक वगैरे वेगवेगळे लाईट कलर्स येत राहतात त्याच्यामध्ये. आता हा एक नवीन पॅटर्न आणलेला आहे. माहेश्वरीच्या साड्या, जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हणाले की एवढं कलेक्शन कुठेच मिळत नाही. हे सगळं अगदी म्हणतो ना डायरेक्ट व्ह्युअर्स कडनं आलेलं कलेक्शन आहे, म्हणून तुम्हाला एवढी व्हरायटी पाहायला मिळते. ओ नाईस. सो ह्याच्यामध्ये लाईन्स आहेत पूर्णतः, त्यामुळे कॉर्पोरेट लुक साठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. किंवा तुम्ही कोणाला आहेरात गिफ्ट द्यायची असेल, कोणती अशी महिला आहे किंवा तुमच्या घरात येणारी जी सून असेल ती वर्किंग असेल, तर तिला तुम्ही अशा साड्या देऊ शकता. आता हा बघतो, हा रॉ थ्रेड आहे. हो, हा थ्रेड अनइवन दिसतोय सगळा तो. हे दॅट इज द ब्युटी ऑफ हँडलूम साडीज ना. म्हणजे हातमागावर विणल्या जाणाऱ्या साड्या ह्या, त्याच्यामध्ये जे इम्परफेक्शन्स असतात ना, तीच खरी त्याची ब्युटी असते त्या साड्यांची. मस्त. याच्यामध्ये कलर्स, लायलॅक कलर गुड, मोस्ट डिमांडिंग आहे. वा, हा पण कलर किती गोड आहे. आणि याची बॉर्डर पण नाजूक आहे. डोळ्यालाच इतके सुदिंग आहेत ना. मस्त. ओनियन पिंक. हे सगळे सध्या चालणारे कलर्स आहेत. सो उन्हाळ्यात काही तुमचे कॉन्फरन्सेस असतील, सेमिनार्स असतील, मीटिंग्स असतील, तिथे नेसून जाण्यासाठी खूप सुंदर साडी आहे. इवन कॉनोकेशनला पण लाईट कलर नेसतात, त्यांच्यासाठी पण हा चांगला ऑप्शन आहे. ही आहे साडी, मटका माहेश्वरी म्हणतो आम्ही हिला. पण ही बॉर्डरलेस माहेश्वरी. बॉर्डर बुट्टी काहीच नाहीये, जरीचा अगदी निग्लिजिबल याच्यात वापरली जर, फक्त पदरावरती थोड्या जरीच्या लाईन्स दिसतील, अदरवाईज कुठेही जर नाहीये. हो येस. आणि ह्याच्यामध्ये प्रॉपर चेक्स आहेत ऍक्च्युली. आणि हे चेक्स आलेत, हे सगळे सिल्क थ्रेडचे चेक्स आहेत. मस्त. आणि कुठेच बॉर्डरच नाहीये साडीला. मस्त. बॉर्डर नाही, बुट्टी नाही कुठेच. सो ह्याच्यावरती ह्या साड्यांचा एक असा फायदा होईल की तुमच्याकडे असलेले ब्लाऊज किंवा इतर ग्रँड ब्लाऊज ह्याच्यावरती मिक्स अँड मॅच त्याप्रमाणे लुक चेंज करू शकता. अगदीच. ह्याच्यामध्ये कलर्स. हो. ओ नाईस. बेबी पिंक, त्यानंतर हा प्रॉपर हॉट पिंक, प्रॉपर राणी रंग ज्याला म्हणतो, आणि हा बॉटल ग्रीन, पीच. नाईस. परत प्लेन मध्ये हा ऑप्शन आहे.
अच्छा, मगाशी त्याला बॉर्डर नव्हती, नव्हती. ह्याला याला, बॉर्डर हा, आहे. छोटीशी जरीची बॉर्डर आहे आणि प्लेन बॉर्डर आहे. Nice. दोन्हीचा लुक वेगळा आहे एकदम. खूप सुंदर दिसते ही पण साडी. सो अगेन हे हळदीला वगैरे नेसून जायला हा. खूप सुंदर आहे. किंवा नवरी मुलीच्या ज्या 5 महत्वाच्या साड्या असतात, तर मी ऍक्च्युली पाहिलंय काही घरांमध्ये रंगांप्रमाणे 5 साड्या दिल्या जातात. हो, म्हणजे हो. एक पिवळी, एक हिरवी, हिरवी, हो. अशा वेगवेगळ्या साड्या हो. दिल्या जातात. तर मग 5 ज्या महत्वाच्या साड्या असतात त्याच्यापैकी एक तुम्ही अशी नवरी मुलीसाठी हो, निवडू आणि शकता. तुम्हाला जर ही साडी साधी वाटत असेल तर तुम्ही ह्याला हेवी लुक असणारा ब्लाऊज ब्लाऊज घातला घेऊ. हा, तर ती मस्तच साडीचा लुक दिसेल. हेवी होणार आहे. काय किमतीत जाते ही साडी साधारण? म्हणजे प्लेन साड्यांची किंमत स्टार्टिंग कशी असेल आपल्याकडे? प्लेन पण विविंग प्रमाणेच किमती असणार अच्छा, आहेत. तशाच त्याच्यामध्ये असणार. बॉर्डर ओके. कशी आहे, त्याच्यामध्ये सिल्कचा बरं, थ्रेड बरं. किती ऍड केलाय, मसराईज किती थ्रेड ऍड केलाय, ओके. कामाप्रमाणे हे किमती. कारण ह्या साड्या कामाप्रमाणे. हँडलूम आहेत. एक साडी तयार व्हायला 1.5 ते 2 दिवस लागतात. अरे बापरे, भरपूर. म्हणजे हातमागाचं पूर्ण काम असल्यामुळे. हो हो, आणि एक स्पेशालिटी ह्याची म्हणजे प्रत्येक विवरचं स्किल वेगळं असतं. अच्छा, बर. आणि माहेश्वर शहरामध्ये खूप विवर्स आहेत आणि त्या शहरामध्येच ही साडी खरं बनते. MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये माहेश्वर हा शहर आहे, तिथूनच ही साडी खरं तर आलेली आहे आणि तिथेच वीव केली जाते. हो, इट इज गुड वन. डार्क टोन आहे आणि हे शाळेतले वगैरे फंक्शन्स असतात ना, तिथे पण नेसायला मस्त आहे. नेक्स्ट कोणती पाहतोय साडी? आता पण आपण सिम्पल लुकवाल्या साड्या बघितल्या, आता थोडं हेवी आणि रिच लुकवाल्या साड्या बघू. बर. टिश्यू, आता टिश्यू पण ट्रेंड मध्ये आहे. टिश्यू मध्ये प्लेन येतात, मायक्रो चेक्स येतो, रेग्युलर चेक्स येतो, लाईन्स येतात, छोटी बुट्टी येते लाईन्स Oh, this is वरती. nice. तर हा पॅटर्न खूप वेगळा आहे. आता ही काळी साडी आहे, तर बारशासाठी विशेषतः ही जाते का? बाळाच्या आईला काळी साडी घेतात. अच्छा, बर. बऱ्याच जणांकडे घेतात, तर त्यांच्यासाठी हा ऑप्शन चांगला आहे. मस्त. आणि ह्याला बॉर्डर पण तुम्ही जर बघितली तर एक छोटी बॉर्डर, मध्ये वेगळी बॉर्डर, मध्ये वेगळी बॉर्डर, अगेन ती रिपीट झालेली बॉर्डर, म्हणजे काम 3, 4, 5 काठावरतीच पॅटर्नचे बॉर्डर Border आहेत. वा, आणि मस्त. ऑल ओव्हर अशी कोयरी बुट्टी येणार आहे साडीवरती. सुंदर आहे ही. आणि हे टिश्यू आहे म्हटल्यानंतर तो गोल्डन ग्लेज असणारच. असणारच, ह्याच्यात हो. काही कलर्स हो. आहेत? ओ नाईस. सो हे तुम्ही इव्हेंट्सला नेसल्यानंतर लाईट जशी त्यावर पडणार त्या पद्धतीने त्याचा तुम्हाला ग्रेस दिसून येणार आहे. याच्यामध्ये लाईट डार्क कलर येणार. मस्त. वा, मोस्ट डिमांडिंग आणि ट्रेंडिंग कलर. व्हेरी नाईस. खूप सुंदर कलर आहे. रेड तर सगळ्यांना आवडतोच. येस, आणि हा पिंक. गुड वन. नेक्स्ट कोणती साडी पाहतोय? ही आहे हेवी लुक असणारी साडी. ह्याचं बॉर्डर आणि ओहो. पदर दोन्ही पण हेवी असणार आहे. नाईस. मेन तुम्ही जर बुट्टी पाहिली तर नाजूक बुट्टी आहे साडीवर, पण जर तुम्ही साडीचा पदर पाहिला आणि साडीचा काठ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल एकदम ग्रँड लुक आहे. सो हा काठ आहे साडीचा आणि हा पदर मस्त. आणि साडी अगेन सॉफ्ट आहे, मस्त. सो हे उन्हाळ्यातल्या कोणत्याही लग्न सराईला चालणारी साडी आहे. काही कलर्स आहेत त्याच्यामध्ये. कलर्स दाखवते. एकदम ग्रँड लुकची माहेश्वरी साडी हवी असेल तर घेऊ शकता. साखरपुड्याला नेसायला पण खूप सुंदर आहे ब्राईड्सना जर हवी असेल तर. म्हणजे टिपिकल साड्या व्यतिरिक्त काहीतरी युनिक हवी आहे तर अशा साड्या घेऊ शकता. याच्यामध्ये ब्लू, पर्पल वेगवेगळे कलर्स येतील. म्हणजे ते आता आहेत आमच्याकडे अवेलेबल. स्टोअरला आलात तर अजून व्हरायटी बघायला मिळणार आहे. आम्ही फार कमी व्हरायटी किंवा लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. हो. ग्रीन कलर, सो मेहंदी कलर. अगेन मेहंदीच्या इव्हेंटला वगैरे नेसायला छानच आहे. पण काही महिलांचं असतं ना की आमच्या वॉर्डरोबमध्ये ब्लॅक कलर असायला पाहिजे, व्हाईट कलर असायला पाहिजे. तसं काही महिलांना ग्रीन खूप आवडतं. म्हणजे स्पेसिफिक कलरची रेंज महिला ठेवत असतात कबडमध्ये. तर अगेन अ व्हेरी ब्युटिफुल आता ऑप्शन. काय झालेलं आहे, लग्नासाठी किंवा कुठल्याही इव्हेंटसाठी कलर कोड असतो. अगदी हो, स्कीम असते. त्यामुळे कस्टमर विचारत येतात की ह्या कलरची साडी आहे का, तर मेजर कलर्स आमच्याकडे तुम्हाला मिळतील. अरे वा, खूप सुंदर. सो अगेन काठ त्याचा जसा पारंपरिक आहे तसाच, पण पदरावरती तुम्ही लुक जर पाहिला पदराचा तर खूप वेगवेगळ्या पद्धतीचं विविंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये. पहिले माहेश्वरी साडीमध्ये टिपिकल पदर यायचे, तर आता हे हेवी पदरामध्ये भरपूर व्हरायटी यायला लागली आहे. वा, अगेन हा एक कलर आहे. कलर पहा किती वेगळा आणि युनिक दिसतोय. हा पण एक वेगळा कलर ऑप्शन आहे. हे सगळे लग्न सराईमध्ये चालणारे कलर्स आहेत किंवा कुठल्याही इव्हेंटला, वास्तुशांत असू दे घराची, सत्यनारायणाची पूजा असू देत, मुंज, कुठेही तुम्हाला नेसून जायची किंवा स्वतःसाठी हवी आहे तर हे सगळे ऑप्शन्स एक परफेक्ट ऑप्शन आहेत.
हा पण एक हेवी पल्लू मध्ये, खूप जण विचारतात की हेवी पल्लू आहे का माहेश्वरी मध्ये. अच्छा, तर ह्याच्यात? हेवी पल्लू मध्ये भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे. सो हेवी पल्लू आहे पण काठ मात्र किती वेगळा आहे पहा. वेगळा आहे. हो, टिपिकल बॉर्डर नाहीये, त्यामुळे नाहीये, साडीचा अगदी. लुक वेगळा आहे परत याच्यात. सो अगेन पदरावरती जे काम आहे ते किती हेवी आणि किती ग्रँड लुक देते पाहू शकता तुम्ही. आणि साडीवरती पूर्ण असे बुट्टी आहेत. बुट्टी येणार आहे. हो. मस्त. सो ह्याचा त्याच्यामध्ये पदर colors. हेवी आहे, काठ मात्र नाजूक असणार आहे. सुंदर. याच्यामध्ये लाईट कलर्स पण आहेत. ओ गुड वन. मस्त आहे हा पण कलर. सो जे डार्क कलर्स नेहमी महिला विचार करतात की आम्हाला कुठे लग्नाला जायचंय, कोणाला गिफ्ट द्यायची आहे, तर मग त्यांच्यासाठी डार्क ऑप्शन्स जेव्हा तुम्ही शोधता त्यामध्ये तुम्हाला इथे असंख्य कलर ऑप्शन्स, असंख्य डिझाईन्स मिळू शकतात. ब्लॅक आणि रेड. मस्त. हा टिश्यू मध्ये नवीन प्रकार आहे. ओके. दोन्ही बाजूला मोठी बॉर्डर येणार आहे आणि ऑल ओव्हर गुलाब बुट्टी आहे या साडीवरती. ओ नाईस. गुलाबाच्या प्रॉपर जशी फुलं असतात देठासहित आणि पानांसहित साडीचा आहे. लुक ग्रँड आहे याच्या, कारण ऑल ओव्हर गुलाब बुट्टी आणि टिश्यू आणि मोठी बॉर्डर आहे. वा, खूपच सुंदर साडी आहे ही. मस्त. ह्याच्यात आहेत काही हो. कलर्स. साडीचा लुकच खूप कमाल आहे. अगेन बॉर्डर पण तुम्ही बघू शकता किती वेगळी आणि किती कमाल दिसते. अच्छा, ह्याच्यामध्ये फिरते रंग पण आहेत हो. आणि पेस्टल टोन हवेत तर तेही हे आहेत. टिश्यू मुळे फिरते रंग फिरते दिसतात. रंग दिसतात, हा. तर आता मला सांगायचं आहे की बरेच जण विचारतात की आम्हाला टिश्यू मध्ये डार्क कलर हवाय, पण टिश्यू मध्ये डार्क कलर मिळणार नाही, कारण की गोल्डनच एवढा हा, उठून दिसतो येतो. त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला सिल्क कॉटन सारखा टिश्यू मध्ये कलर मिळणार नाही. हो, मस्त. खूप सुंदर आहे हा पण. अगेन तुम्ही जर बघितलं ना तर हे ऍक्च्युली ग्लेज आहे. तुम्ही जे ताई म्हणाले की डार्क कलर, ऍक्च्युअल मध्ये आतमध्ये डार्कच कलर आहे, पण त्याच्यावरती जे गोल्डन जरीचं पूर्ण काम जरीचे केलं धागे गेलेलं आहे, आलेले आहेत, त्यामुळे तो- ते थोडस हो, वेगळं असा आणि धूपछाव थोडंसं कलर दिसणारच. दिसतो. अगदी. ही आहे परत सप्तरंगी. सप्तरंगी. सप्तरंगी साडी आहे, पण याची बॉर्डर खूप, हे बुट्टी वेगळी आहे एकदम साडीवरची. ओ येस. आणि याच्यामध्ये सप्तरंगी ऍक्च्युली दिसून पण येत आहे. हो. म्हणजे तुम्हाला पिंक, पर्पल, व्हायलेट, ऑरेंज, रेड असे शेड्स आहेत पूर्ण साडीवरती. सुंदर आहे ही पण. बुट्टी बघ ही तू. हो. हे हाताने विणलेली बुट्टी आहे. कमाल वाटते ना ही. हो. म्हणजे हे प्रॉपर असं फ्लॉवर पॉट असतो त्या पद्धतीचा त्याप्रमाणे. लुक हो, देत आहे. हो. मस्त वाटते हे. आणि साडीचा पदर हलका फुलका आहे, म्हणजे डिझाईन जास्त नाही आहे, पण साडीचा जो मेन कलर पॅटर्न आहे त्याच्यामुळेच तो साडीचा लुक उठून दिसतोय. ह्याच्यात कलर्स आहेत का काही? वा. आणि हे फिरते रंग असल्यामुळे ना तुम्ही जशी ड्रेप करणार तशी तुम्हाला साडी पण ड्रेप केल्यानंतर वेगळ्या टोन मध्ये दिसेल. आणि जसं तुम्ही डे इव्हेंट असू देत, नाईट इव्हेंट असू देत, लाईट पडल्यावर ती वेगळीच दिसणार आहे. हो. मस्त. ही आहे गर्भरेशमी इंदोरी साडी. आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितल्या होत्या, येस. पण आता याच्यामध्ये भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे. गर्भरेशमी Colours, color, इंदोरी. हा. या साड्यांची रेंज काय जाते? ही साधारण 5.5च्या पुढे येते, बरं. कारण याच्यामध्ये 80% सिल्क आणि 20% कॉटन येतं. बरं. आणि याचा विविंग पॅटर्न टिपिकल असतो. हे वरती चेक्स आलेले दिसत आहेत, हे सगळे सिल्क थ्रेडचे चेक्स आहेत. ओके. आणि हा विविंग पॅटर्न आहे, याला गर्भरेशमी म्हणतात. बर. मस्त. हे पण परत विवर्स प्रमाणे बॉर्डरचं वेगवेगळी येते. ओके. सो गर्भरेशमी खूप उत्तम अशी साडी आणि त्याच्यावरती खूप सिंपल सोबर काम आहे पूर्ण साडीवरती. ह्याच्यात कलर्स आहेत हो. काही? खूप मस्त साडी आहे. रंग पाहू शकता तुम्ही किती मस्त आहे. ओ प्रिटी. मस्त कलर आहे. आता अवेलेबल आहेत तेवढे दाखवते, पण ह्याच्यामध्ये पण कलर्स येत राहतात आणि जात राहतात. सो ही कम्प्लिटली हातमागावर विणलेली साडी आहे. ओ नाईस. अगेन ह्याचा पदर थोडा ग्रँड आहे, सो इव्हेंट्सना वापरण्यासाठी सुंदर अशी साडी, किंवा एका छोट्या इव्हेंटलाही नेसून जाऊ म्हणजे तुम्ही शकता. पूजेला वगैरे पण हे नेसू नेसू शकता, शकता. विधीच्या वेळी नेसू शकता. वा. अशी साडी आहे ही. मस्त. याच्यात आमच्याकडे नऊवारी साड्या पण आहेत. आम्ही याच्यात नऊवारी हो. साड्या पण तयार करून घेतल्यात, त्या पण अरे मी वा. दाखवते 1-2 साड्या त्यातल्या. बर. कारण बऱ्याच ठिकाणी नऊवारी साडी मिळत नाही हा. आणि टिपिकल ट्रॅडिशनल प्रकारची पाहिजे असते साडी. बरोबर. हो, काही तर महिलांना तशी yes. नाही मिळत, तर आमच्याकडे नऊवारी गर्भरेशमी मध्ये मिळेल. ती बघू शकतो आपण. हो, दाखवते मी. या आहेत नऊवारी गर्भरेशमी साड्या. हा पदर येईल. ओके. असा काठ आणि ही हा. साडी. ही साडी रेशमी पदर म्हणतात याला. बर.
याच्यामध्ये कलर ऑप्शन्स पण आहेत. ह्या आम्ही तयार करून घेतलेल्या गर्भरेशमी इंदोरी साड्या आहेत. सो ह्या नऊवार आहेत. नऊवार आहेत. हो, मस्त. सो ह्या ना ड्रेप करायला खूप छान आणि होऊ याच्यावरती शकतात. तुम्ही मोत्याची ट्रॅडिशनल दागिने घालू शकता, शिवाय अगदी. गोल्डन 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 घालू ज्वेलरी पण घालू शकता. हे विधीला नवरी मुलीला खूप चांगला ऑप्शन आहे. वा, कलर्स खूप सुंदर आहेत. सो ही नऊवारचं पण तुम्ही इथे लग्न सराईसाठीचं कलेक्शन बघू शकता. अच्छा, ही हँड पेंटेड आहे. हँड पेंटेड. वा. सो ज्यांच्याकडे असं आहे ना की काही महिला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन ठेवतात आणि त्यांना कलेक्शन ठेवायला आवडतं, तर ही माहेश्वरी साडी त्याच्यावरती हँड पेंट. हो. सो मला सांगा, हँड पेंटिंग आहे ही फ्री हँड आहे बरोबर? हो, हो. तर हे तुम्ही कस्टमाइज करून देऊ शकता का, की कसं असतं? हो, कस्टमाइज आम्ही करून देऊ. तुम्ही डिझाईन द्या आम्हाला, आम्ही त्या डिझाईनला पण साडीला कोणते कलर्स चांगले दिसतील हे आम्ही ठरवून. राईट, बरोबर. जे पेंट करून देणार आहेत आर्टिस्ट ते ते लोक ठरवतील. हो, बर, मस्त. सो हे सगळं फ्री हँड आहे आणि हे हाताला फील होणार आहे. सो हे प्रॉपर फॅब्रिक पेंट ज्याला म्हणतो त्याचा वापर करून फ्री हँड डिझाईन ही केली जाते. सो पूर्ण साडी प्लेन असणार आहे. सिंपल सोबर छोटस काठ असेल त्यावरती आणि तुम्हाला, आणि या साडीला आम्ही ब्लाउजला पण पेंटिंग करून दिलेलं आहे. वा, मस्त, खूप सुंदर आहे. स्लीव्हजला येईल. वा वा, मस्त, व्हेरी नाईस. ह्याच्यात पण वेगवेगळे डिझाईन्स येत राहतात. बरं. आता हे फ्री हँड बघितलं, हा, हे ब्लॉक प्रिंट पॅटर्न मध्ये आहे. अरे वा. सो ह्याला तर बॉर्डरला पण आहे आणि बॉर्डरला मिडलला पण हे आहे. मिडलला हे येणार अशी ब्लॉक प्रिंट पॅटर्न. आणि पूर्ण साडी आता तुम्ही बघू शकता ही कशी दिसणार आहे. मस्त सुंदर आहे हे पण. आणि जसं ताई म्हणाले की प्रत्येक साडीच्या कलर प्रमाणे त्याच्यावरती रंग वापरले जाणार. सो आधी जे पाहिलं त्याच्यामध्ये मल्टी कलरचा वापर होता, याच्यामध्ये प्रॉपर असा गोल्डन कलरचा वापर करण्यात आला. आता जी साडी आपण नेक्स्ट पाहणार आहोत त्याच्यामध्ये पिंक कलरचा वापर आहे. पिंक शेड आणि गोल्डन आहे. हे तंजावर पॅटर्न मध्ये डिझाईन केलेलं आहे. ओ, व्हेरी नाईस. सो हे बघा, जसं ताई म्हणाल्या ना की साडी तुम्ही निवडू शकता, पण त्याच्यावरती कोणते रंग शोभून दिसतील हे आर्टिस्ट फायनल ठरवतील. कारण की ते कलर्स सुंदर आणि उठूनही दिसले पाहिजेत तेवढे. मस्त. हा थोडा प्रीमियम रेंज आहे. ही पण हँडलूम साडी आहे. ही टसर सिल्क आहे. टसर सिल्क आजकाल महिलांना, टसर सिल्क हा, ह्याची पण खूप आवड आहे महिलांना. द रिझन इज की त्याचं जे फॅब्रिक आणि जे फील आहे ते खूप कमाल. आणि ही ना फ्लो खूप छान होतो, म्हणजे साडीचा फ्लो खूप छान आहे. आणि ही अशी चापून चपून बसणारी साडी आहे. येस, फुलणार नाहीये साडी आणि टोचणार नाहीये. अगदी. आणि हा पदर येईल साडीचा आणि So, all over ही- बुट्टी हा. येणार त्याच्यावरती. मस्त. ह्याच्यात आहेत काही कलर्स हो. किंवा काय? हो. सो टसर सिल्क म्हटलं ना तर त्यामध्ये असे एकदम भडक कलर्स येत नाहीत. तो जो रॉनेस आहे साडीचा तो मेंटेन ठेवण्याचा जास्त प्रयत्न असतो. त्यामुळे तुम्हाला असे थोडेसे रस्ट कलर्स किंवा तर थोडेसे पेस्टल प्लस रस्ट असं कॉम्बिनेशन असलेले कलर्स पाहायला जास्त मिळतात ह्यामध्ये. म्हणजे ते कलर्स तसे डोळ्यांना दिसतातही आणि नेसल्यानंतर मात्र ही साडी खूप वेगळी दिसते. हा टसर मध्येच वेगळा प्रकार आहे. हे ओ, ह्याच्यावरती टसर सिल्क आहे आणि ह्याला मुनिया बॉर्डर आहे. पैठणीची बॉर्डर दिलेली पैठणीची याला. बॉर्डर ही विविंग हो, आहे पूर्ण. हो. पूर्ण हँडलूम साडी आणि याचा पदर पण खूप छान आहे. अरे वा, मस्त, खूप सुंदर आहे. हो. ज्यांना युनिक अशा साड्या आवडतात ना त्यांच्यासाठी एक कमाल ऑप्शन आहे. याच्यामध्ये पण कलर्स आहेत, अजून पण कलर्स आहेत. गुड वन. हे पण छान दिसतंय. मस्त. आणि हा पण टसर मध्येच वेगळा प्रकार आहे. याच्यावर बुट्टी बॉर्डर काही येणार नाही, छोटीशी गोल्डन कलरची बॉर्डर आहे. आणि याचा पदर पण वेगळा येईल. पैठणीचा पदर आहे याला. ओ हो, पैठणी वेव्ह. आपण प्रेक्षकांना हा अशा पद्धतीने दाखवूयात. सो हे तुम्हाला अशा पद्धतीने दिसून येणार आहे. साडीचा रंग असा आहे पण त्याला पैठणी वीव आहे प्रॉपर. खूप सुंदर. याच्यामध्ये पण कलर्स मिळतील बघायला तुम्हाला. मस्त. आता आपण दोनच कलर्स दाखवले, हो, पण ऍक्च्युअल कलर्स अवेलेबल आहेत. सो अगेन ह्याच्यामध्ये तुम्ही गोल्डन पदर पाहू शकता आणि त्याच्यावरती प्रॉपर पैठणीचे बुट्टी जे विविंग मध्ये असतात, पोपट आणि मोर, त्याची डिझाईन आहे प्रॉपर. मंडळी, साड्यांसोबतच एक्सक्लुझिव्ह माहेश्वरी ड्रेस मटेरियल सुद्धा अवेलेबल आहेत. सो ताई, ह्याच्यामध्ये आपल्याकडे स्टार्टिंग रेंज कशी जाते आणि समजा कोणाला फक्त दुपट्टा हवाय, कोणाला फक्त टॉप हवाय, तर ती पण सुविधा आपल्याकडे आहे का? हो. आता याच्यामध्ये टॉप दुपट्टा सेट्स, टॉप बॉटम दुपट्टा फॅब्रिकचे सेट्स, ओके, हे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि फक्त टॉपचं आणि फक्त दुपट्टा, म्हणजे हे सेट तोडून आम्ही नाही देणार.
पण ते एक्स्ट्रा फॅब्रिक्स आमच्याकडे अवेलेबल असतात. अच्छा, बर बर बर, ओके. तर आता हे टॉप दुपट्टा सेट मध्ये ही स्टार्टिंग रेंज आहे. हे साधारण 3000 पासून स्टार्टिंग आहे. ओके. हे पण विविंग पॅटर्न प्रमाणेच किमती असतात याच्या. बरं. हे पण हँडलूमच आहे. साडीसारखंच फॅब्रिक असतं, साडीसारखंच विविंग असतं याचं. अरे वा. आता हा टॉप येईल 2.5 मीटर आणि हा दुपट्टा 2.5 मीटर. याला परत नर्मदा बॉर्डर, लेअर बॉर्डर येईल. वा, किंवा जी रेवा दामनला border किंवा म्हणतो. हो. स्लीव्हजला यूज केली हो, जाऊ शकते. आणि परत मस्त. मसराईज थ्रेडचं वापरलं आहे याच्यावरती. वा, गुड वन. हो. नंतर हे थोडं हेवी लुक मध्ये येईल. हा टॉप येईल. हा दुपट्टा येईल हेवी दामनचा. मस्त. याच्यामध्ये डार्क लाईट सगळे कलर्स येतील. अरे वा, छान सुंदर बॉटल आहे. ग्रीन कलर वा, विथ सॅटिन मस्त. बॉर्डर आहे. हा टॉप येईल, हा दुपट्टा येईल. ओके. त्यानंतर हे आहे ते विदाउट जरी मध्ये आहे. अच्छा, पूर्ण रेशीमचं पूर्ण रेशीम मध्ये काम आहे. ह्याचा दुपट्टा किती क्लास दिसतोय बघा. सो हे ऑफिस मध्ये टीचर्स वगैरे पण घालून जातात शाळेत वगैरे, तेव्हा पण ते खूप सुंदर दिसतं. दिसतं. हो. खूप मस्त कलर आहे. आणि ह्याच्यावरती हे टॉप बॉटम सेट आहे ना फक्त, की हा टॉप आणि दुपट्टा हा set आहे. टॉप आणि दुपट्टा दुपट्टा सेट आहे. हो. सो याच्यावरती एखादी बेसिक कलरची लेगिन्स वापरली किंवा पॅन्ट वापरली तरी पण मस्त दिसेल. हे सगळे लाईट पेस्टल शेड्स मध्ये येतील. वा. सो उन्हाळ्यामध्ये ह्या ड्रेस मटेरियल्सचा खूप फायदा होऊ शकतो. आणि ह्याला तुम्हाला गंगा जमुना बॉर्डर दिसणार आहे. सो वेगळे तुम्हाला पॅटर्न्स आहेत, तुम्ही स्लीव्स किंवा तर नेकलाईन डिझाईन करताना त्याचा वापर करू शकता. आणि हे कापड परत सॉफ्ट आहे. अगदी. त्यामुळे तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये पण हे यूज करू शकता. गरमी होणार नाही नाही. जास्त. हो. सो अगेन हा टॉप, हा दुपट्टा पण बघा किती छान त्याच्यावरती यूज केला गेलेला आहे. सो मिक्स अँड मॅच पद्धतीने तुम्हाला माहेश्वरी, हँडलूम माहेश्वरी ड्रेस फॅब्रिक आहे. माहेश्वरी ट्रॅडिशनल माहेश्वरी ड्रेस मटेरियल आहे. त्याच्यावरती सगळी हँड ब्लॉक प्रिंट आहे. अरे वा, मस्त. हे सो पण अगेन ह्याच्या खालती तुम्ही ब्लॅक लेगिन्स घालू शकता, बिकॉज ब्लॅक ऑलरेडी त्याच्यामध्ये कलर यूज केला गेलेला आहे. हे वेगवेगळे ब्लॉक प्रिंट्स येणार याच्यावरती. मस्त. आणि हा मटेरियल किती लाईट वेट आणि सॉफ्ट आहे. हो. लाईट वेट असणं उन्हाळ्यात फार महत्त्वाचं आहे. हे फॅब्रिक सांगते मी, हे वॉशेबल आहेत. हे जे ब्लॉक प्रिंट मध्ये लाईट कलर्स आहेत ते वॉशेबल आहेत. मस्त. अरे वा, सुंदरच आहे हे. हे आता खूप जणांना बुट्टीवाला टॉप पाहिजे होता, तर हा. त्यांच्यासाठी आम्ही हे बुट्टीवाला टॉप पण अवेलेबल केलेला आहे. अरे आणि वा. खूप वेगळ्या पॅटर्न मध्ये बॉर्डर आहे आणि दुपट्टा वेगळ्या पण. पॅटर्नचा दुपट्टा आहे. मस्त. मंडळी, अगेन आम्ही फार लिमिटेड कलेक्शन दाखवतोय. भरपूर ऑप्शन व्हरायटी आहेत. व्हरायटी तुम्हाला स्टोअरला आलात तर भरपूर बघायला मिळणार आहे. आणि एक असतं ना, कपडे घेताना आपण हात लावून त्याचा फील बघून साडी किंवा हे बऱ्याच घेतो, तर महिला तसं, प्रेफर हा. करतात. येस. तर तुम्ही स्टोअरला या, म्हणजे तुम्हाला व्हरायटी बघता येईल आणि हात लावून त्याचा फील घेता येईल. मस्त. सो ताई, आपण खूप एक्झिबिशन color पण options आहेत. करता, राईट? हो. सो आता तुमचं अपकमिंग एक्झिबिशन कुठे असणार आहे आणि कोणत्या तारखेला असणार आहे आणि कुठल्या शहरात असणार आहे? आता माझं येणारं एक्झिबिशन आहे ते मार्च मध्ये आहे. ओके. 6, 7, 8 मार्चला बोरिवलीला आहे, भाटिया एसी हॉलला असणार आहे. मस्त. हो. आणि स्टॉल नंबर काय असेल? स्टॉल नंबर माझा तिथे C1 आहे. C1. तर मंडळी, ताई वेगवेगळ्या शहरांमध्ये जात असतात, राईट फ्रॉम कोल्हापूर. पुण्यात तर एक्झिबिशन होतच असतात, मुंबईतही एक्झिबिशन होत असतात. सो त्याचे अपडेट्स तुम्हाला हवे असतील ना, तर त्यांचं इंस्टाग्राम हँडल आहे, जे मी स्क्रीनवर देतीच आहे, त्याला जाऊन फॉलो केलं तर ते कुठे कुठे एक्झिबिशनला पार्टिसिपेट करणार आहे त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहणार आहेत. शिवाय नवीन काही कलेक्शन त्यांच्याकडे आलं असेल तर त्याचे व्हिडिओ सुद्धा इंस्टाग्रामवरती पोस्ट होत राहतात. सो त्यांना फॉलो केलं तर तुम्हाला नवीन अपडेट्स व्हिडिओच्या आधी सुद्धा मिळू शकतात रॅदर. सो तुम्हाला स्क्रीनवरती अपकमिंग एक्झिबिशनचे डिटेल्स अलॉंग विथ द स्टॉल नंबर आणि ऍड्रेस आणि तारीख तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळू शकते. बरं ताई, आपलं हे होम बेस्ड आहे बुटीक, तर इथे खरेदीला यायचं असेल तर आपले वर्किंग आवर्स काय किंवा किती वाजता येणं प्रेफरेबल आहे? सकाळी 11 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत मी आणि माझ्या 2 असिस्टंट इथे असतो. आणि ज्यावेळी मी एक्झिबिशनला जाते त्यावेळी माझ्या 2 असिस्टंट इथे असतात, त्या तुम्हाला सगळं कलेक्शन व्यवस्थित दाखवतील. ओके. आणि ऑनलाईन शॉपिंगची प्रोसेस कशी आपल्याकडे? हो, ऑनलाईन शॉपिंगसाठी फोटो काही आम्ही पाठवणार नाही, कारण कलेक्शन आमच्याकडे खूप जास्ती आहे. आपण आधी वेळ ठरवून व्हिडिओ कॉलवरती सिलेक्ट करू शकता साडी. अच्छा, ग्रेट. साडी किंवा ड्रेस मटेरियल. आणि ड्रेस मटेरियल आणि साड्यांमध्ये माहेश्वरी व्यतिरिक्त पण भरपूर व्हरायटी आहे. जशी की कोणकोणती व्हरायटी ठेवतो आपण? जशी कॉटन, प्रिंटेड कॉटन पासून म्हणजे साधारण 1050 ची रेंज चालू होते. ओके. आणि मग तुम्ही घेईल तशा रेंजच्या साड्या मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला कमी किमतीच्या गिफ्टिंगसाठी, स्वतःसाठी,
ऑफिस वेअरसाठी पाहिजे असतील माहेश्वरी सोडून तर त्या पण अवेलेबल आहेत. ग्रेट. तर मंडळी, तुम्ही जर इन केस पुणेकर नाही आहात आणि दुसऱ्या शहरातून व्हिडिओ पाहताय तर ताईंचा नंबर मी स्क्रीनवर देतेय, त्यावरती कॉल करून तुम्ही तुमचं व्हिडिओ कॉल अपॉइंटमेंट बुक करू शकता. येते मुद्द्यावर मंडळी, तुम्हाला इथे खरेदीला यायचं असेल तर कुठे यायचंय? आता आम्ही आहोत पुण्यात. एक्झॅक्टली कुठे? तर सिटी प्राईड कोथरूड या एरियामध्ये. इथे आल्यानंतर कुमार प्रांगण नावाची सोसायटी दिसेल, त्याच्या थोडं पुढे आलात तर मीनाताई ठाकरे नगर एक बोर्ड दिसेल, त्या गल्लीत तुम्हाला आतमध्ये यायचंय. आतमध्ये आल्यानंतर संकल्प हाऊसिंग सोसायटीच्या बी विंग मध्ये फ्लॅट नंबर आहे 46 आणि 47. इथे येऊन तुम्ही न्यू लुक्स या ब्रँडला भेट देऊ शकता. सुहासिनी ताईंना आणि त्यांच्या टीमला भेटू शकता. गुगल मॅपचं लोकेशन मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय, त्याच्यावर क्लिक केलं तरी सुद्धा इझिली यांचं लोकेशन ऍक्सेसिबल आहे. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. सो येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी, वुमन्स डे साठी, लग्न सराईसाठी उत्तम माहेश्वरी ड्रेस मटेरियल्स असू देत किंवा साड्यांची खरेदी करायची असेल तर लगेचच व्हिडिओ सेव्ह करा आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा आवर्जून शेअर करा. ताई, थँक्यू सो मच वन्स अगेन. खूप छान माहिती दिली त्याबद्दल. थँक्यू सो मच. मंडळी, तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.